नमस्कार मंडळी. मी परवा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती. बऱ्याच जणींना त्याच्यामध्ये मी काय काय साहित्य टाकलं तेच कळलं नव्हतं. तर म्हटलं चला परत एकदा तुम्हाला सांगावं. तर मी 1 किलो टमाटे स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून त्यात पाणी टाकलेलं आहे एक ग्लासभर. त्यानंतर कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या. 1 वाटी खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलेला आहे, 1 चमचा धणे घेतले आणि आवर्जून चिंच टाका. त्याच्यामुळे चव खूप छान लागते. आणि हा जो आहे हा आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा आहे. 1-1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये छान ह्याची पेस्ट करून घेतली आहे. टमाटे आता गरमच असताना त्याच्यामध्ये मी ब्लेंडर फिरवलं आहे आणि वाटलेला जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स केला आहे. बस इतकंच साहित्य टाकायचं आहे आणि हवं तितकं पाणी टाकायचं, जितकं आपल्याला आवडत असेल. त्यानंतर फक्त फोडणी करायची आहे. फक्त राई टाकली आणि हिंग टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये आणि याचीच मी फोडणी केली आहे. वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. बस इतकंच साहित्य टाकायचं आणि या टमाट्याच्या साराला काहीच वेळ लागत नाही. चव मात्र अगदी माशाच्या आमटीसारखी लागते. भाताबरोबर नक्की खाऊन बघा, खूप चवीला छान लागते. चला तर मग बाय.